Halo, halo, cek. Halo. Cek the sound. दादा, आवाज कमी असेल तरी चालेल, शिट्टी बिट्टी नाही पाहिजे. विनंती आहे तुम्हाला. हा, चला सुरुवात करा.
खरोखरच या डोंबिवली शहरामध्ये, मुंबईच्या या डोंबिवली शहरामध्ये कार्यक्रम करत असताना या ठिकाणी डोंबिवली शहर हे एक सांस्कृतिक, शैक्षणिक, त्याचप्रमाणे लोककला जपणारा, कोकणची लोककला जपणारे या ठिकाणी शाहीर वर्ग, प्रेक्षक वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळं या ठिकाणी कार्यक्रम करत असताना कुठल्याही समाजाच्या किंवा कुठल्याही स्त्रियांच्या, लेडीज वर्गाच्या, पुरुषांच्या भावना दुखावणार नाही याची नोंद घेऊन आजचा कार्यक्रम जास्तीत जास्त सोज्वळ आणि लोकांना रुचेल, पटेल अशा पद्धतीने करणार आहे. सुरुवातीला सांगतो की आज आमचे प्रतिस्पर्धी आदरणीय, खरोखरच ज्यांचं नाव आज या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विकास दांबोरे, खरोखरच शैक्षणिक क्षेत्रात असो किंवा सामाजिक क्षेत्रात असो आणि या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये विकास दांबोरे यांचं नाव अग्रेसर आहे. तेव्हा आज आमचे प्रतिस्पर्धी शाहीर आहेत, त्यांना देखील शाहीर मानाचा मुजरा करतो. यमंडा आम्हाला आमची कला सादर करण्याची बहुमूल्य संधी प्राप्त करून दिली, त्यांना वंदन करतो. या ठिकाणी आदरणीय मान्यवर बसले आहेत, त्यांनाही छोट्याशा शाहिराचा शाहीर मानाचा मुजरा करतो आणि माझा कार्यक्रम सुरुवात करतो. कोणतीही कलावंतांना चांगल्या प्रकारे प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा बाळगतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. बघा या विश्वाचा अधिपती श्री गणेशाला मी प्रणाम करीतो. अरे ज्यांनी मला जन्म दिला, ज्ञान दिला, त्या माझ्या मायेच्या, माझ्या गुरुजनांना माझे पहिले वंदन. सुरुवात करण्याआधी रसिक हो तुम्हाला पहिला प्रणाम करतो. बघा आदरणीय सन्माननीय या ठिकाणी सुधाकर भटकर माऊली यांचं आगमन झालेलं आहे. खरोखरच धन्यवाद माऊली, तुम्ही या ठिकाणी आलात, बंड आपला आभारी आहे. म्हणून काय म्हणायचं आहे,
जर त्या राष्ट्रद्रोहाने अन्याय अत्याचाराचा कळस गाठला नसता, जर त्या राष्ट्रद्रोहाने अन्याय अत्याचाराचा कळस गाठला नसता, तर माझा मराठा माणूस फेकून उठलाच नसता. शिवबाची तलवार बाणात चमकली नसती, या भारतात आम्हाला महाराष्ट्र कदापि दिसलाच नसता. प्रतिस्पर्धी शाहीर दबावबाजीचा सामना म्हटलं, रोग प्रत्यर्प आले. सुरुवातीला स्तवन सादर करतोय, लक्ष असावं काय म्हणायचं बघा. रसिका तुझी नमाजी साथे, रसिका तुझी नमाजी साथे, जन्मो जन्मांतरी नतमस्तक मी हे ठेविले तुमच्या चरणावरी. नतमस्तक मी हे ठेविले तुमच्या चरणावरी. जग भरला आहे बाईचा फरसाना, जग भरला आहे बाईचा फरसाना, तव बनतीला रसिकाने आसेरा. जगी बोलला या तुमय गाविला, आशीर्वाद द्या माझे बाबळा. प्रार्थना करीतो मी आज तुमच्या कृपेवरी. रसिका तुझी नमाजी साथे, रसिका तुझी नमाजी साथे, जन्मोजन्मांतरी नतमस्तक मी हे ठेविले तुमच्या चरणावरी. नतमस्तक मी हे ठेविले तुमच्या चरणावरी. आजवर बरसेला दिली साथ, पाहतो तुम्हाला मी देवा रूपात. तुमचं निवास हे नाथ
जन्मोजन्मांतरी नतमस्तक मी हे ठेविले तुमच्या चरणावरी नतमस्तक मी हे ठेविले तुमच्या चरणावरी असंच तुमचं प्रेम तुमची ना माझी या कलाकाराची एक साथ ही आजन्म जन्म जन्म राहील हीच या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो या ठिकाणी महाराज की गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की
सन्माननीय रवींद्रजी मडकर साहेब नमना लोककला संस्था अध्यक्ष यांना विनंती करीत आहे की आपण कृपया व्यासपीठ यांची कृपा करावी. मडकर साहेब मी मंडळाचे पदाधिकारी विक्रांत वारिशे यांना विनंती करीत आहे की आपण मडकर साहेबांचा शाल पुष्प म्हणून सत्कार करण्यात यावा. खचाखच भरलेलं आहे की नाही आणि आपल्या बाडीमध्ये इज्जत गोंगाट पाहिजे. हा असो गडगड बघा आता काय झालंय बघा. गावच्या ठिकाणी आपण गणेश उत्सवाला जातो. प्रत्येकाने पाठ ठेवून ठेवत की नाही गणपती काढायला. गणपतीच्या मूर्त्या कारखान्यामध्ये साकारताय बरोबर की नाही. गणपती बनण्याचं काम चालू आहे. आपल्या घरी काय काय ठिकाणी डेकोरेशनचं काम चालू असेल पण एकंदरीत आपण जुन्या पद्धतीने वारुळ बनवायचं काय नवीन नवीन डिझाईन वगैरे बरोबर की नाही. ती कामं चालू आहेत गावची. तेव्हा व एक अतिशय सुंदर आणि आगळा वेगळा जसं तुम्ही नवीन नवीन विषय घेऊन येता तर मी आज एक प्रयत्न करतोय बघा नवीन विषय घेऊन येतोय. काय म्हणायचं बघा हिरवा नेसून शालू भारी सजली माता घरी विसारी. हिरवा नेसून शालू भारी सजली ही धरणी माता सारी. वृषवेली पाने बोले बहरली जडती स्वर्ग नगरी भुवर तुझ्या आस भक्तांच्या मनी ही जागली. कधी डोळे भरून मी पाहिलं देवा तुझी ती बंगले. गीत कसं होतं बघा. अरे चल चल दादा रे चल गणपती सांगू. घरामध्ये कितीही भांडण तंट असले तरी सुद्धा एक छोटा भाऊ मोठ्या भावाला काय म्हणतोय बघा दादा गणपतीचे सणासुदीचे दिवस आता आपल्या जवळ येत आहेत तेव्हा हे वेळेला आपण बाजूला ठेवून आपला गणपती आणूया त्याची तयारी करूया सांगायला करूया चित्र कुठलं ठेवूया बरोबर की नाही. पूर्वीच्या काही काय असायचं गरुडावरचा गणपती बाहुली गणपती आहे की नाही शेषनागावरचा गणपती असे प्रकार असायचे. तेव्हा छोटा भाऊ म्हणतोय दादा आपण पाठ देऊया गणपती सांगूया तयारी करूया चला काय म्हणतोय बघा. अरे चल चल दादा रे चल गणपती सांगू देवदावत कोतरे माझ्याशी पाहू. पाहू मूर्ती गणाची त्या सगुण रूपाची वर्षाने येणाऱ्या बाप्पा गणाची. वर्षाने येणाऱ्या बाप्पा गणाची. माझं मंगल सजतय रे पाठ देऊन ठेवलंय रे. माझं मंगल सजतय रे पाठ देऊन ठेवलंय रे. 1 2 3 4 गणपती बाबू देवनावर कोसरे माझ्याची बाजू. बाहुमूर्ती गणाची त्या सगुण रूपाची. बाहुमूर्ती गणाची त्या सगुण रूपाची. वर्षाने बाबा गणाची. वर्षाने बाबा गणाची. पाठ देऊन ठेवलाय पाठ देऊन ठेवलाय.
जास्त गुण रूपाची पाहूर्ती गणाची जास्त गुण रूपाची वर्षा रे राधा बाबा गणाची वर्षा रे राधा बाबा स्वागतम स्वागतम खरोखरच या ठिकाणी आम्हाला या कार्यक्रमासाठी जे मोलाचं योगदान केलेलं आहे आदरणीय सन्माननीय आमच्या गणपतीपुळे गावचे आमच्या रत्नागिरी जिल्ह्यातील अनिल गराटे साहेब हुआ यांनी यांना शाही माता समुद्रा त्याचप्रमाणे आमचे आदरणीय सन्माननीय माझा छोटा भाऊ सुशांत गराटे यांचे या ठिकाणी स्वागत आहे
त्याचप्रमाणे अन्य मान्यवर या ठिकाणी आले असतील, नकळत काही राहिले असतील, सगळ्यांना शाहीर मारा समुद्र करतो आणि सुरुवात करतो. सगळ्या गोवा सगळ्यांची अपेक्षा आहे सुरुवात जोरात करायची. आता चुकलं तुळशी बुवा चुकलं, आता करायचं का? त्याला तुळशी बुवा चुकलं, कुल तुळशी बुवा कुल, काय करायचं? तुळशी बुवा काय करू शकतो? ऐकी ना, माहिती आहे की नाही आपला ना बेकार. तुळशी बुवा काय पण करू शकतो, बरोबर की नाही? सगळ्यांना माहिती आहे पंचक्रोशी वन जरी आमचा सामान आहे, विसर्जन झाल्याच्या दुसऱ्या दिवशी 3 तारखेला, बरोबर ना? का चुकलो त्याला म्हणजे फुलं टाकायचं आहे, लोक आहे करायचं असो. तेव्हा कोलेवाडीला मागे आहे. आज काय गोवा बोलले नाही बोलले तरी पण तिथे सोडणार, हा विषय आहे. आपला पण विषय बघ. तेव्हा या सगळ्यांनी कोलेवाडीला भरपूर कोले आहेत तिकडे. असो प्रेम केलं तुझ्यावर यात माझा काय गुन्हा, साथ माझी सोड नको कधी माझ्या मन मोहना. प्रीत तुझी ना माझी दुनियेला कधी कळलीच ना, तुझ्या संत सुराच्या बाजूने रंगली सारी गोकुळ नगरीला. वा, राधाकृष्णाचा प्रेम हे अतूट नातं आहे. आपण कितीही शितोडे उडवले किंवा किती बोलण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा राधाकृष्ण हे एकमेकांशिवाय राहू शकत नाही. तेव्हा त्यांचं नाव हे अजरामर झालेलं आहे. का म्हणायचं बघा, ही राधा का म्हणते? बुवा भैया भैया काय बोललं का? वंची बुवा हिंदी गाणी बोलतो आहे, भैया आलाय काय मराठी? स्पेशालिटी आहे बरोबर हिंदी गाणी. आदरणीय सन्माननीय नमन लोककला संस्था अध्यक्ष सन्माननीय रवींद्र मटकर साहेब यांच्याकडून आमच्या कार्यक्रमासाठी आणि आमच्या गोड आवाजासाठी 501 रुपये पाचशे करत आहे. बक्षिसांचा नेतृत्व आहोत, आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. क्योंकि इतना प्यार तुझको करते क्या जानोगे हमारी सर या राधेला काना तुझी ओढता डोळ्यात काहे पाणी असा पाहू नको. माझी साथ माझी यात दूर जाऊ नको. या राधेला काना तुझी ओढला नको. 1 2 3 start.
कशी तुझ्या विना राहू कशी तू जीवा सगळ्यात हा माझा विश्वास तुझ्या विना राहू कशी तुझ्या विना राहू कशी तुझ्या विना राहू कशी भाव अंतरात हळव्या मनात प्रेम केलं काढू कशी प्रेम केलं काढू कशी प्रेम केलं काढू कशी प्रेम केलं काढू कशी राधेला काना तुझी ओढला नको 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 माझी साथ करणारी रत्नागिरी राहावी तुला नको राधेला काना तुझी ओढला नको राधेला काना तुझी ओढला नको माझ्या तुझ्या विना माझ्या कोण नाही भाषा होतो नोकरी तुझ्या आठवणी ओली पापणी भेटूया तुझ्यावरी तुझ्या विना हे मुकुंदा तुझ्या विना हे मुकुंदा बसतो माझी सादे काढणारी रातनाया विरहाची माझी सादे काढणारी रातनाया विरहाची काना तुझी ओढला राधेला काना तुझी ओढला डोळ्याचे काही पाणी असा पार स्वागतम या ठिकाणी प्रश्नपत्र घेतो बघा. प्रतिस्पर्धी शाहीर जवळजवळ 8-10 वर्ष रत्नागिरी काळजा मुंबईमध्ये आमचा हा सवाल असतोय. अत्यंत दिग्गज शाहीर मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांना माहिती आहे जोशीबाचा प्रश्न या ठिकाणी गाजत आहे. आमचा प्रश्न बुवा तुमचा आमचा सामना 2-3 वर्षामध्ये बरेच झालेला आहे. तुम्ही देण्याचा उत्तम प्रयत्न केला आहे बुवा, परंतु आम्हाला आमच्या शास्त्राला अनुसरून बुवा तुम्ही दिलेली उत्तर आम्हाला पटले नाही आहे. म्हणून तोच आमचा प्रश्न तुमच्यावरती आहे. आज तुम्ही त्याचं उत्तर द्या अशी अपेक्षा बाळगतोय. जमलं तर बघा प्रतिस्पर्धेला देखील स्वरूपात आम्ही विषय दिलेला आहे. तुमच्या माहितीसाठी सांगते बघा. या विश्वामध्ये असे एक मंदिर आहे की त्या मंदिरातील मूर्तीला हात व पाय नाही, शिवाय आजूबाजूच्या परिसरातील झाडांची सावली त्या मूर्तीवर पडत नाही. असे हे मंदिर कोणत्या देशातील राज्यामध्ये आहे, त्या देशाचे राज्याचे व देवाचे नाव काय. त्याचप्रमाणे त्याची रचना ग्रंथामध्ये केव्हा व कशी केली गेली व उत्तर शास्त्र आधार द्यायचं आहे आणि शनी शिंगापूर हे उत्तर सोडून द्यायचं आहे. एक सगळ्यांना सांगू इच्छितो, जर या प्रश्नाचं उत्तर या कदाचित येथे बसलेल्या उपस्थित मंडळींनी कुणी दिलं तरी चालेल. आम्ही यांचा छान श्रीफळ देऊन सत्कार करू एवढंच सांगतो आणि पुढे वळतो.
गेले. आज या मंडळाने आम्हाला या ठिकाणची वेळी वाकडी कला आयोजित करण्यासाठी बोलवलेलं आहे. तेव्हा या मंडळाचं खूप मोठं योगदान आहे, शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक. खरोखरच म्हणायला गेलं तर हे मंडळ कोकण किनारपट्टी सगळ्या आजूबाजूच्या गावातील मंडळी एकत्र येऊन मुंबईमध्ये आपल्या लोककलेला टिकवण्यासाठी काहीतरी करावं ही जिद्द पकडून हे मंडळ स्थापन केलंय. तेव्हा या मंडळाला अजून भरभरून शुभेच्छा देतो आणि या मंडळावरून एक छोटस गाणं लिहिलंय आपल्या समोर सादर करतो बघा. हे शक्ती तुझ्याचा सामना त्यातील रंगत आहे, हे शक्ती तुझ्याचा सामना त्यातील रंगत आहे. रामवर कुंवरा नावाची नापाई भेट आहे. या जमलेल्या सर्व रसिकर, हे जमलेले सर्व रसिकर आपला सामना पाहणार आहे. आता कोण हरणार कोण करणार हे रसिकन ठरवणार आहे. लोककलेची परंपरा, हे लोककलेची परंपरा शिवमुद्रा प्रतिष्ठान जोपासत आहे. आणि म्हणून शाहीर जोशी यांचा तुमच्या कार्याला सलाम आहे. जसा गुलाब बोलतोय त्या सुगंधी जाईला, विमावडीला बोले राबू राबू रमाईला. का म्हणतो बघा, शिवमुद्रा प्रतिष्ठान या जागा डोंबिवलीला, शिवमुद्रा प्रतिष्ठान या जागा डोंबिवलीला. लोककलेची परंपरा, लोककलेची परंपरा जोपासती हे मुंबईला. लोककलेची परंपरा जोपासती हे मुंबईला. Now 1 2 3 4. मुंबईला
स्वागतम आदरणीय सन्माननीय आमचे खास लाडके मित्र आम्हाला वेळोवेळी उपयोगी पडणारे स्वप्नील दर्पे गाव सडवले यांच्याकडून 201 रुपयाचा प्राप्तिकरण आहे बक्षिसाचे अतुलनीय आभार धन्यवाद 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 वाजवले मस्त गाणं वाजव चांगलं हा स्वागत या ठिकाणी स्वराज मित्रमंडळ भक्तेवाडी प्रमोद भक्ते प्रकाश भक्ते यांच्याकडून 201 रुपयाचा पुरस्कार आहे बक्षिसाचे